नमस्कार. सुमित्रा बोधवानी या आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. आजची कथा प्रेम, त्याग, गैरसमज आणि आयुष्याच्या कठीण वळणाची आहे. एका निर्णयामुळे 2 आयुष्य कायमची बदलून गेली. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. कितीही कठीण प्रसंग आला तरी शांत राहून आपल्या माणसाशी बोलणं आणि मदत मागणं हे नेहमीच अधिक चांगला मार्ग असतो. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित तिचा संदेश तुमच्या किंवा कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. चला तर मग सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कथा. एका निर्णयाने 2 आयुष्य उद्ध्वस्त झाली. प्रेम हरवलं की परिस्थिती जिंकली. शेवटपर्यंत ही कथा ऐका, तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. रात्रीचे 12 वाजले होते. मुसळधार पाऊस, काळोख आणि चौफुलीच्या मधोमध एक मुलगी, हातात शेवटचं पत्र, डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रश्न, का? फक्त एकदा बोलला असतास तर. एका प्रेमकथेचा असा शेवट झाला जो कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. चला ऐकूया हृदयाला चटका लावणारी ही कथा. मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होते. अंगाला थंडगार वारा झोंबवत होता. गाड्यांचा हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हता. हातात एक चिठ्ठी, डोळ्यात अनावर झालेला अश्रू, ओठांवर हुंदके, अशी अवस्था घेऊन त्या चौफुलीच्या मधोमध मी थांबलेले होते. डोळ्यांना अथांग दुःख न पेलवण्यामुळे माझे अश्रूही डोळ्यात थांबले नाही. फक्त एक विचार आला मनात, चालू होता, का आता? आज त्यांनी ध्येय सोडला. पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाई पुसत होते, पण माझं मन मात्र त्यांच्या आठवणीत रेंगाळत होतं. त्याच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला, पण आज 24 तासात काय घडलं माझ्यासोबत, ते सत्य की असत्य, ते वास्तव की स्वप्न, काही समजत नव्हतं. मी स्तब्ध होते. गाड्या माझ्या जवळून जात होत्या, तरी मला कशाचंच भान नव्हतं. माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्यात भोवती फिरत होता. आता त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे. का? त्याने कशाला मरण घेतलं? मरण घेणे एवढं सोपं असतं का? सर्व प्रश्न मरणाने संपतो का? एकदा बोलला असता तर सर्व ठीक केलं असतं ना? ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे. डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होते. तो अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला, ठीक आहेस तू? आणि मी डोळ्यातील अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं. तेव्हा जे झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार, सगळं आठवतंय मला. आणि मी कोमेजलेल्या स्वरात बोलले, मी ठीक आहे असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते. मी न बोलताही तू माझ्याकडे बघत मला बोलला, ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत. मी तुझ्याकडे बघत म्हणाले, माहिती आहे मला. हो ना? किती विचित्र गोष्ट आहे ना? तो बोलला, यात काय विचित्र? मी लगेच प्रत्युत्तर केलं, सांगतो थांब. एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचं असतं, पण सर्व आकाश त्याच्या असूनही रात्र मावळताच तो त्याच्या घरट्याला परत जातो. आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम आला की लगेच घर सोडतो, फक्त स्वातंत्र्यासाठी. हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग होतं. तो बोलतच होता, तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला. तू बाय, टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला. मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते. आईवडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधी जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते. पण तू कळत नकळत मला सांगून गेला की घरी जा, कोणीतरी वाट बघतंय. आताही तुझा एक शब्द माझ्याशी खेळत आहे. घरी जाण्याचं एकमेव कारण होता तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होतास. आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसजवळ. तू माझ्यासोबत काम करत होता. परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होतं. आपलं हे प्रेम पुढं वाढतच गेलं. ते तासनतास फोनवरती गप्पा मारणे, सोबत फिरणे आणि तुझे माझ्याभोवती सगळे सुख-दुःख वाटून घेणे. दिवसाची रात्र कधी व्हायची कळत नव्हते. आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं, लग्नानंतर ते करायचं. पण आज सकाळी मी उठल्यावर माझा फोन घेतला तुझा सुप्रभात मेसेज वाचण्यासाठी, पण आज तुला एकही रिप्लाय मेसेज आला नाही. तुला मी 10-12 कॉल पण केले, पण तू कॉलही उचलला नाही. मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळाले.
तुझ्या घरच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केलेली होती. रडण्याचा आवाज येत होता. कोणी दादा तरी कोणी राम म्हणून शोक करत अश्रू ओघळत होते. त्या गर्दीला लोटत लोटत मी पुढे आली. बघितलं तर तुझा ध्येय पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता. मला काही समजले नाही. माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेला. मी तुझ्या जवळ आले, काही बोलले नाही, काही समजत नव्हतं, पण डोळ्यात मात्र सगळं कळलं होतं. म्हणून तर डोळ्याने अश्रू बाहेर काढले होते. गर्दीतल्या लोकांच्या कुजबुजावरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाहीस, म्हणून तू आत्महत्या केली. तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केला, मात्र मी माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं. त्यात लिहिलं होतं, माया काळजी घे आणि झालं तर माफ कर मला. शेवटचं बोलणं झालं नाही, पण आता जगण्याला नाही तर मरण्याला अर्थ आहे. मी तुला काही सांगू शकलो नाही, मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल. आईवडिलांची काळजी घे. ते पत्र घेऊन मी तिथून उठले आणि चालत चालत कुठे आली मला माहीत नव्हतं. माझ्या आयुष्यातील सावलीप्रमाणे होता तू आणि आज ती सावली गेली. मला काहीच कळत नाही. काय घडलं, कसं घडलं, एवढं प्रश्न घेऊन मी ओरडत किंचाळले. पावसाचे थेंब माझ्यावरती पडत होते, तेही माझ्याभोवती रडत आहेत. मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले, राम. एकच आवाज कानात घुमत होता. तो तुझा आवाज होता. ते पत्र घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले. अचानक एक गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडले. रक्त वाहत होतं. श्वासाने देहाची साथ सोडली होती. लोकांची गर्दी वाढली. त्यात कोणी बोलले की मी मेले आहेत, पण त्यांना काय माहिती, मी तर तेव्हाच मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बघितलं होतं. सकाळचीच आता माझ्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या, पण त्यात चेहरा अजूनही होता. जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर उपाय शोधता येतो. आपली माणसं, मित्र, कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तीचे बोलणं अनेकदा नवीन मार्ग दाखवू शकतात. कोणताही कठीण प्रसंग हा कायमचा नसतो. ही कथा आपल्याला शिकवते की कितीही मोठं दुःख किंवा संकट आलं तरी त्यावर उपाय शोधता येतो. आपल्या भावना मनात दाबून न ठेवता कुटुंबीय, मित्र किंवा विश्वासू व्यक्तींशी बोलणं अनेकदा नवीन आशा आणि नवा मार्ग दाखवू शकतो. जर ही कथा तुम्हाला तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं कमेंटमध्ये मत नक्की सांगा. आणि अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी सुमित्रा बोधवानी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विचार करायला लावणाऱ्या आणि अर्थपूर्ण कथेसह.